36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संघटनेच्या कृती समितीचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयातील कर्मचारी संघटनांनी 20 एप्रिल 2026 रोजीपासून आंदोलन सुरू केले. कार्यकारी परिषदेमध्ये घेतलेल्या बढती आणि बदली संदर्भातील नव्या निर्णयाला विरोध करत संयुक्त कृती समितीने आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. मागण्या मान्य न झाल्यास 28 एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. 1993 पासून लागू असलेले निकष बदलून प्रशासनानं शासकीय बदली विनियम 2005 लागू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान मंडळातील 591 पैकी 386 कनिष्ठ लिपिक पदे रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे. तरीही परीक्षा आणि निकालाची कामे वेळेत पूर्ण केली जात असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे. प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. कर्मचारी महासंघटना राज्य कोषाध्यक्ष डिसेंबर 2025 पासून आमच्या ज्या बदल्या बढत्यांचे निकष होते या निकषांवर राज्य मंडळ प्रशासनाने IAS अधिकारी बसले तेव्हापासून गदा आणून आमच्या ज्या बदल्यांचे निकष आहे हे बदलवून राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे सदर बदल्या करण्याचं एक घाट घातलेला आहे. आणि त्याच विरुद्ध आमचं हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी छेडलेलं आहे की जेणेकरून आमच्या ज्या निकषानुसार आमचे जे निकष ठरलेले होते 1993 पासूनचे ते निकष आजपर्यंत ज्या पद्धतीने आमच्या बदल्या होत होत्या त्या बढती बदल्याचे निकष तसेच पूर्ववत ठेवावे अशी आमची एकमुखी सर्वांची मागणी आहे. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.